पंचायत समितीमध्ये 2 दिवसाच्या राड्यात अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन, महिलेच्या विनयभंगाच्या आरोपाने पोलीस ठाण्यात ठिय्या, तर पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यासाठी तब्बल 3 ते 4 तास पोलीस ठाण्यात बसावे लागते। हे दुर्दैवच म्हणावं लागेल। नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। तर मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर पंचायत समितीमध्ये सोमवार आणि मंगळवारी मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे। सोमवारी कार्यालयात घुसून अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पंचायत समिती प्रशासनाने मंगळवारी कामबंद पुकारले असतानाच दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पंचायत समितीतील CRP विभागाचे व्यवस्थापक नंदलाल पोपट कोकाटे यांना 8 ते 10 जणांच्या टोळक्याने कार्यालयात घुसून मारहाण केली होती। यात कोकाटे जखमी झाले असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेच्या निषेधार्थ गट विकास अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले, तर बुधवारपासून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे। तर दुसरीकडे विनयभंगाचा आरोप व ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले आहे। मारहाण झालेल्या अधिकाऱ्याने एका महिलेचा वारंवार विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप पीडित महिला कर्मचारीसह सामाजिक आणि राजकीय संघटनांनी केला आहे। पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यासाठी तब्बल 3 ते 4 तास पोलीस ठाण्यात बसावे लागले। हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी संताप व्यक्त केला आहे। प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असून तालुक्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे। एकीकडे शासकीय कामावर बहिष्कार टाकून अधिकारी संरक्षणाची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे संविधानाच्या कायद्यानुसार कारवाई व्हावी यासाठी महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत। या परस्परविरोधी आरोपामुळे संगमनेरच्या प्रशासनासमोर मोठे पेचप्रसंग निर्माण झाले असून पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। न्यूज NMP करिता रफिक सौदागर सह शौकत पठाण, संगमनेर। आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि इथं पोलीस स्टेशनच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेलो आहोत की त्याचं महत्त्वाचं कारण म्हटलं आपल्या बचत गटाच्या ज्या CRP आहेत, संगमनेर तालुक्यामध्ये बचत गटांचं जाळं जवळजवळ 25-30 वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालतं आणि आपली जी CRP आहे त्या CRPला जवळजवळ 9-10 महिने झाले तिचं मानधन हे दिलं जात नाही आणि गेल्यानंतर ऑफिसमध्ये पंचायत समितीच्या तिच्याशी नीट वागत नाही किंवा ज्या ज्या बचत गटाच्या CRP जातात त्यांच्याशी ते अधिकारी अजिबात नीट बोलत नाही। आणि आता जेव्हा ती CRP तिथं गेली आणि म्हटली की माझं मानधन तुम्ही का देत नाहीये, तर तिच्याशी अतिशय वाईट अशी वागणूक त्या ठिकाणी झाली। मी मुलाखतीमध्ये सांगू शकत नाही काय झालं ते, कारण माहिती आहे की आपल्याला की सध्या कसं वातावरण स्त्रियांच्या बाबतीत आहे। स्त्रिया बिलकुल सुरक्षित राहिलेल्या नाही आणि बचत गटांच्या महिलांना वारंवार ऑफिसमध्ये बँकेमध्ये हे जाणं भाग पडतं। तर आता ती महिला काल दुपारपासून या ठिकाणी बसलेली आहे की माझा गुन्हा दाखल करून घ्या। तिच्याशी जे वागलं गेलं अतिशय वाईट त्याच्याबद्दल, परंतु पोलीस स्टेशनने आधी सगळं कॉम्प्युटरमध्ये भरलं, कॉम्प्युटराईज केलं, परंतु नंतर अचानक त्यांना काहीतरी फोन आला आणि त्यांनी तिला सांगितलं की तुम्ही जा। तरी ती आज रात्री 2 वाजेपर्यंत इथंच बसून होती आणि आता ते म्हटले की उद्या सकाळी बघू। ती सकाळपासून इथं आली, परंतु तिचा तो जो गुन्हा आहे तो नोंदवला गेला नाही। उलट तिच्या आणि त्यांच्यात विरोधी दुसऱ्यांनी ज्यांनी गुन्हा नोंदवला आणि अजिबात आता सगळ्या महिला सगळ्या गोळा झाल्या आणि सगळ्यांनी इथं पोलीस स्टेशनला आग्रह करतात की तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा। तर तिची चूक असेल काही तर ठीक आहे, ज्याची चूक आहे त्याचा गुन्हा आधी दाखल केला, मग महिलांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झाला। आता महाराष्ट्रामध्ये 8-10 दिवस झाले आपण प्रकरण बघतोय, हे प्रकरण सुद्धा असंच दाबलं गेलं, हे कुठेही त्या महिलांनी दिलं नाही। एका महिलेनी शेवटी तक्रार केली तेव्हा सगळं ते उघडकीला आलं आणि असं जर वारंवार झालं तर महिलांनी जगायचं कसं, मुलीला जन्म द्यायचा का नाही। घोषणा तर भारी आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलीला जन्म द्या, परंतु इथं जगणं हे मुश्किल झालेलं आहे। तेव्हा मला असं वाटतं की हा गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे, कारण तिला तशी वागणूक मिळालेली आहे आणि अशी वागणूक अनेक महिलांना मिळालेली आहे। आता एक एक करून एक येत आहेत, अजून तर खूप जण येणार आहे आणि निश्चितपणे हे जे आहे हे पोलीस स्टेशन आमचं ऐकून घेत नाही। आम्ही सकाळपासून इथं बसलेलो आहोत, सगळ्या महिला आलेल्या आहे, ती स्वतः जी आहे महिला ती सुद्धा कालपासून इथंच आहे
काल रात्री इथंच होती, पण तिच्या गायी आहेत त्यामुळे गायींचं संगोपनासाठी तिला पहाटे ती गेली आणि परत सकाळी इथं हजर झाली. तर असं असताना हा गुन्हा दाखल केला पाहिजे. हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतं का हे सुद्धा झालं पाहिजे. आणि मग संविधान काय, शिक्षणाला महत्व काय, काहीच शिल्लक राहिलं नाही. लोकशाही ही शिल्लकच राहिली नाही. सगळं काही विकलं गेलेलं आहे. अगदी म्हणजे मीडिया पण विकली जाते, सगळंच विकलं जातं, सगळंच हे होतं आणि त्यामुळं महिलांना न्याय मिळत नाही. हे जर प्रकरण बाहेर आलं नाही तर पुढं अनेक महिलांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागेल. आणि आत्ता जे खराचं प्रकरण झालं असं प्रकरण परत होईल. तर आज आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. या ठिकाणी साहेबांनी गुन्हा दाखल करून घ्यावा अशी आम्ही सगळ्या महिलांनी त्यांना विनंती केली. की महिला सुद्धा जिला त्रास दिला आणि अनेक महिला आता येत आहेत की कोणी कोणी कसा कसा त्रास त्यांनी दिलेला आहे. आता अजून तर खूप प्रकरण बाहेर येणार आहे. तेव्हा गुन्हा दाखल करून घ्यावा एवढीच आमची विनंती आहे. आणि न्यायालय न्याय देईलच ना. तुम्हाला काय फक्त गुन्हा दाखल कर. महिलांचा गुन्हा दाखल करून घेतलाच जात नाही. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवला जात नाही. मग महिलांनी जगायचं कसं, न्याय मागायचा कुणाकडं. शेवटी पोलीस स्टेशन, कायदा कानून हे आपल्या महिलांसाठी सुद्धा खूप मोठं आहे आणि आपल्या संविधानमध्येच सगळं दिलेलं आहे. तेव्हा एवढीच विनंती आमची की तुम्ही तेवढा गुन्हा दाखल करून घ्या. आम्ही बाकीचं काही म्हणत नाही तुम्हाला.